तुम्ही दडपण नका येऊन देणार करू. मी काय एखादा विद्वान आहे, काय एखादा गाड्यावरला महाराज आहे, का फाड्यावरला एखादा तुमच्यातलाच आहे. लहानपणापासून मला तुम्ही पाहता सगळेजण, हो ना, एवढे लेकरं होते तेव्हापासून पाहतो आपल्या भागातले सगळे. आणि मराठवाड्यात एकच लेकरू असं नाही की मला ओळखत नाही, गाणार असो वाजवणार असो, काय दडपण नाही घ्यायचं. मला ती सवय उलटे प्रमाण मारायची, हा ना. सुद्धा म्हणलं मी पुण्याची गणना कोण काय मस्त चाल लावायची. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, जाऊ दे गेला झाका निघून, काय अडचण नाही. मला सांगा, माऊली म्हणता जर भजन केलं इमानदारीनं एवढं पुण्य मिळेल, एवढं पुण्य मिळेल, मोजता येणार नाही. पुण्याची गणना कोण करी. मायबाप प्रपंचात मोजा, पण परमार्थामध्ये मोजू नका. परमार्थामध्ये मोजू नका, मोजमाप लावूच नका, अजिबात नाही. काय मोजासारखं? तोच अनंत आहे, ज्याला मर्यादा नाही, तो अनंत आहे. आम्ही लागलो मोजायला आता, त्याला नावेला दुर्दैव ते संप्रदायाचं. जाऊ द्या, आपल्या छोट्या ठिकाणी कशाला विषय काढायचा तो, आणि काही कुठे काढायची गरज नाही. पण मी मोठ्या ठिकाणी बोलला असतो, 10 तरी माणसं, 10,000 तरी माणसं कीर्तनाला, शब्द तेच असल्या पाहिजे कीर्तनकाराचे, त्या शब्दात बदल नको. नाही तर माणसं कमी आहे बोलतं थोडंसं कण एवढंसं कण एक विषय नाही, माणसंच आहेत ना ते. 10 तरी माणसं, 10,000 तरी. मी दुपारी म्हणलो, आपला काय टेम्पूचा धंदा आहे का? जास्त माणसं आली म्हणजे आपल्याला जास्त पैसे मिळते? अजिबात नाही. मग आपल्याकडे जे बोलायचंय तेच बोलायचं, मोजमाप लावू नका. मी तुम्हाला नाही सांगत, आमच्या कीर्तनकाराला सांगतो, त्याने लय ढब सोडली ना, तत्व सोडलंय. जे साधू संतांना शिकवलं त्याला बगल दिली, जे गुरु शिकवतो त्यालाही बगल देतात. काय करताय हो तुम्ही, कशासाठी करताय? जाऊ दे, आता मी तिकडे लगे उघडं बोलतच नाही. कुछ तुम समजो कुछ हम समजे. मला तारीख घेता का? म्हणले हो. अमुक तारीख आहे का? मोकळी आहे. मोकळी. किती पैसे घेता? 21,000. मोजायला काही परमार्थ? अरे येड्या, परमार्थ मोजूच नको. नाही, अजिबात नाही. मोजायचं तर तुझं जप मोज. तू किती परमार्थ केला त्याचं मोजमाप काढ. तू किती हरिपाठ पाठ केली त्याचं मोजमाप काढ. कशाला मोजतो? आणि लयच मोजायची हौस आहे ना, लयच मोजायची हौस आहे ना. पाकिटातल्या नोटा नको मोजू, पाकिटातल्या नोटा नको मोजू, मंडपातली माणसं मोज. आमचं पाकिट आहे जगदीश शेठ, बरं का हरकळ भाऊ, खरं वारकऱ्याचं जातवान कीर्तनकार्याचं पाकिट हे आहे. आणि या पाकिटामधला एक एक माणूस, मग महिला असो पुरुष असो, आमच्या नोटा आहेत. आता तुम्हालाच विचारतो, तुमचा काय भाव आहे? एक एक नोट केवढे धरता तुम्हीच? तुमची किंमत सांगा ना. सांगताच येत नाही. ही आमची कमाई आहे, हे आमचं धन आहे. धन घरी पांडुरंग अभंग येस सरेना. अनंत शब्दाबद्दल बोललो मी. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण उल्लेख केला शेवटीने माऊलीनं, किंवा परमात्म्याचा आकार केवढा आहे? आबाळाचं झाकण, आकाशाचं झाकण. प्रावरण म्हणजे पांघरून. पांघरून नेहमी पांघरणापेक्षा मोठं असतं. गगनाचं प्रावरण म्हणजे झाकण आहे, एवढा परमात्मा मोठा आहे. मग ते दिसना कसा? माऊली म्हणजे दिसत नाही, हे तर त्याचं लक्षण आहे ना निर्गुणाचं. मग तुम्ही त्याचं भजन कसं केलं? म्हणजे पाहून केलं. कसं पाहिलं? दुसऱ्या कडव्यात तो हरे से हरे पहिला डोळे, तो हरे से हरे पहिला डोळे, तो हरे से हरे पहिला डोळे, बाबा पाने सरनिया, भजन केलं, त्याची पूजा केली. अहो तो दिसतच नाही ना, त्याची पूजा कशी केली? म्हणजे मी डोळे भरून पाहिलं ना त्याला. काय बोलता काय मावली तुम्ही? तो परमात्मा दिसत नाही असं म्हणजे रंग नाही, रूप नाही, नाही बरण छाया, निराकार निर्गुण तुझे रघुराया.
कसा पाहिला म्हणले डोळे भरून, कसा पाहिला म्हणले. कमाल झाली आता माऊलीची. मी माऊली पुढं काय बोलावं, ज्ञानाची मूर्ती आहे, ज्ञानाचं भांडार आहे, आपण कशाला तारा करा, कशाला नादी लागा. ते म्हणले ए गप्प बसा, कुठं नादी लागता माऊलीच्या, त्यांचंच खरं आहे. म्हणजे काय, एक दिसतो एक देव आसन आणि एक दिसत नाही तेव्हा देव आसन. ते म्हणले मग पहिल्यानं म्हणले दिसत नाही, आणि आता दुसऱ्या काढ्यावर काय म्हणले, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. मग याचा अर्थ असा आहे की जो दिसत नाही तो एक देव आहे, आणि जे दिसतो तो एक देव आहे. मौली म्हणले मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलो देव एकच आहे, देव एकच आहे, लक्षणं दोन आहेत. चला वेदामध्ये उल्लेख आहे, शास्त्रामध्ये उल्लेख आहे, श्रुतीमध्ये उल्लेख आहे. द्वे वाव ब्रह्मणे रूप मूर्तचे वा मूर्तचे. त्या ब्रह्माचे दोन रूप आहेत, एक मूर्त म्हणजे दिसणारं आणि एक अमूर्त म्हणजे न दिसणारं. पण ब्रह्म तेच आहे, त्याच्यात भेद नाही, रूप दोन आहेत. तो परमात्मा तुम्हाला दिसत नव्हता, तो पाहिला कसा, लोकांनी विचारलं. मौली सांगितलं डोळे भरून पाहिला, तो हरे श्री हरी पावल. मग तो वेगळा असेल ना, ह्यो वेगळा असेल. म्हणले नाही ना बाप्पा, मला वाटतं शब्द याच्यातच घातलेला आहे माऊलीने. आपण जर डोकं लावलं ना थोडंसं तर आपल्याला कळेल. हां, ते काय म्हणले, तो हरे श्री हरी. बरोबर आहे. सांगायचं काय मला माहिती आहे का, तोच हाय, तोच हाय आणि हाच तो आहे. आता कळलं. तो म्हणजे निर्गुण, हा म्हणजे सगुण. त्याला तो का म्हटलंय, निर्गुण दूर आहे. सगुणला हा का म्हटलंय, सगुण आपल्या जवळ आहे. सुंदर ते ध्यान करकटेवरी. पाहिल्याशिवाय लोक आपण म्हणजे आपल्या जवळ आहे तो, म्हणून हा. आणि दिसत नाही तो आहे, तो हरे श्री हरी, तोच हाय. हा आपण सुरुवातच तशी करतो भजनाला. तो हा विठ्ठल वरे वा, 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 तो हा माधव वरे वा, तो हा माधव वरे वा, तो हा विठ्ठल वरे वा, तो हा विठ्ठल वरे वा, तो हा तो हा विठ्ठल बरवा, तो हारे श्री हरी, तोच हाय आणि हाच तो आहे. आपण नेहमी म्हणतो तो म्हणजे निर्गुण, हा म्हणजे सगुण आहे. देवाच्या तत्वात बदल नाही, रूपात बदलले, लक्षणात बदलले. नाही कळलं, बरं 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 सांगतो, उदाहरण घेऊन सांगतो. काय नाही, गावरान तूप आहे बरं का, एक थिजलेलं आहे आणि एक पगळलेलं आहे. तुपात बदल आहे का? गावरान तूप आहे, ओरिजिनल आहे, फक्त एक थिजलेलं आहे आणि एका भांड्यात छोट्या वाटीत पगळलेलं आहे. तूप एकच आहे, पण घ्यायला आणि खायला सोपं कोणतं? पगळलेलं. एक चमचा, अजून एक चमचा, पोळीवर एक चमचा, भातावर एक चमचा, वरणाला एक चमचा, जसं लागेल तसं. थिजलेलं तसं नाही घेता येत ना, ते आखडलेलं आहे. थिजलेलं नाही कळलं, पण थिजलेलं आकारलेलं आहे. थिजलेलं चला नात मारण्याकडं न जायची ताठा, नित्य खटाटोप, मंडुकी वटवट. अभिमान जर गेला नाही तर भजनाचा आनंदच नाही. थिजलेल्या तुपाची मजाच नाही, तूप येत आहे ओरिजिनल. मग काय झालं, एक दिवशी असं सण मोठा दिवाळीसारखा सण, सगळं पूजापाठ झालेली आहे, स्नान पूजा झाली, स्वयंपाक झालाय आणि बसले मालक जेवायला. बरं का, जेवायला बसले, सगळा थाट, पुरणपोळ्या, दूध, कुरडई, पापड, भजे, आमटी, सगळे पदार्थ केलेले ताटात मांडले. आता पाणी फिरवलं जेवायचं. तेव्हा अगं अगं तूप, अरे आता बाई विसरले नवी, डबा होता 2-1 किलोचा दूध याचा तुपाचा. पण हिवाळ्याचे दिवस थिजलेलं होतं तूप, ते इडी हळदच होती काय करून. तसा डबा घेतला, झाकण काढलं, मोकळं झाकण असं मोठं, असं झाकण काढून लागलं असं कानोडी करून. आता ते पडत होय
ते दिलेलं तूप बेजार बेजार अशा असा असा काना केला आणखी करता करता लगे पालथा धरला तरी पडा नसते. काय करावं माशी थाप मारली त्याला. हा, तुम्हाला सांगू का लवडे नाना अख्खा 2 किलोचा गोळा सुटला म्हणजे डायरेक्ट. तुम्हाला सांगू एक पदार्थ ठिकाणी राहिला नाही ताटातला अजिबात नाही. जे दूध होतं ना प्लेट मधलं साऱ्या फरशीवर सडा टाकला त्यांनी. आता रांगोळीच काढायची बाजूला राहिली. एवढी मोठी पूर्णाची पोळी होती तेव्हा दणका बसला. ती ना दिला जागा सोडून ती म्हणजे घाली लोटांगण मोकळं पटांगण. काय करा आयो फरशी मोकळी तेव्हा फरशी मोकळी दणका किती म्हटला गोळा काढा पडला. आणि कोरड्या पापड भजे तर नाचाच लागले बापा. पदार्थ नाही राहिला ताटात पदार्थ नाही राहिला. आता अध्यात्माकडे येऊ का मुद्द्यावर येऊ का. सगुण परमात्मा भेटत निर्गुण परमात्मा भेटतच नाही. निर्गुण परमात्मा दिसतच नाही भेटतच नाही. आणि भेटला तर जीवदशा राहतच नाही. ठेवलेलं तूप पडतच नाही पडलं की ताटात काही राहतच नाही. तसा निर्गुण परमात्मा भेटतच नाही. भेटला तर जीवदशा निघून जाते आणि तो देव बनतो. विडाला परमात्मा सगुण आहे आणि तोच निर्गुण आहे. नाही पटलं नाही. आणखीन एक उदाहरण देतो. एका पारड्यामध्ये तराजूच्या वर का अर्धा किलो सोनं आहे आणि एका पारड्यामध्ये अर्धा किलो सोन्याचे दागिने आहेत. सोन्याचा बदल नाही. वापरायला कोणतं चांगलं अर्धा किलोचा गोळा का अर्धा किलो दागिने. गोळा दागिने. सोन्याचा बदल आहे का नाही. एका पाड्यात गोळा आहे अर्धा किलोचा आणि एका पाड्यात दागिने. घालायला कोणते चांगले दागिने. कानातलं नाकातलं हातातलं पायातलं गळ्यातलं मला नाही नाव येत त्याचं सगळे मी आपलं सांगून दिलं. जिथं सजवून जाते लक्ष्मी दिसते जशी लक्ष्मी सरस्वती अशी बाई शोभून दिसते सारे दागिने घातल्यावर. एक दिवशी सक्रात जवळ आली नवऱ्याला भांडत लागली. या सक्रातीला मला सोनं पाहिजे तरच वाण देईन आणि तर स्वयंपाक करणार नाही. म्हणजे किती पाहिजे सोनं तुला सांग. बायाच्या अंगावर 2 तोळे सोनं तिच्या अंगावर 4 तोळे तिच्या अंगावर 10 तोळे तो अंगावर 2 किलो घालतो. ती म्हणजे गांजा पेले काय अजिबात नाही खोटं बोलणार नाही मी वारकरी आहे. काय म्हणजे हो मग त्याचा कधी ताट घेऊन निघून तू वाणाचं मला सांग मी देतो. सोनं म्हणते ना म्हणजे हो. तिनं स्वयंपाक केला भाऊ आता वाण भरलं आता जायचं मंदिराकडं आणि बायाला सोनं हळदी कुंकू द्यायचं मस्तपैकी वाण द्यायचं. ताट घेतलं हातावर पाणी घेतलं देवा तुमचं सोनं. आता ते म्हणजे सोनं याच्या कपाटात होतं गोळा 2 किलोचा सोनं माय काय हरकत नाही. त्यानं काय केलं दाबण घातलं सुतळी ववली गाठ मारली घातलं त्याच्या गळ्यात. हे काय हे काय म्हणजे सोनं. दागिने आपली बोली सोन्याची तिकडे दागिन्याची. ती म्हणजे माझ्या अंगावर सोनच नाही बायाच्या अंगावर सोनं आहे बायाच्या अंगावर सोनं आहे. माझ्या सोनं नसलं तर जाऊन विचार कोणतं मोठं दुकान आहे तिकडे सोनाराचं सराफाचं खात्री करून घे. हा ना बापणाकडे साहेब हा ना खात्री कर. अहो सोनं असं नका पण हे असं कसं हो. ती बाई होती माझ्यासारखीच 35 किलोची वजन वाकून गेली 2 किलोचा गोळा म्हणल्यावर काय आता कसं कसं आहे वय. अहो कसं आहे आपली बोली सोन्याची होती मी खोटं बोलत नाही. जा 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 वाण द्यायला जा. मोठ्या दरवाजाला गेली पुन्हा वापस आली. आता काय राहिलं एक सांग काय म्हणजे काय. बायाच्या अंगावर दागिने कानामध्ये झुंबर आहे गळ्यामध्ये बोरमाळ आहे नेकलेस आहे अनेक दागिन्याचे नाव आहे. एक नळलेला चिटकून 7 तुकडे आहेत त्याला काय म्हणते शेवण पीस. मराठीत काय म्हणलं मी त्याला 7 तुकडे नाही. शेवण म्हणजे मराठीत आणि पीस म्हणजे काय चुकून बोललो मी. पण तुम्ही एक विचारून पहा शेवण पीस आणा मला शेवण पीठ आला महिना 2 महिना ऐकून घ्या अचानक जा आणा तयार करून हे तुला 7 तुकडे घे रे ते फेक तिकडं. मग तुकडे आली आहे का एक बोलू काय चुकली मराठी. शेवण पीस म्हणजे 7 तुकडेच ना. आणि एक बोलू का आपल्याला मराठीचा राग याच्यामुळे यायला लागला. जी खरं बोलती ना खरं बोलती आणि आपल्या खऱ्याचा राग येतो हे आपलं कमकुवतपण आहे. एक बोलू खरं बोलावं मराठी ना 7 मारा इंग्रजी ना. उदाहरण सांगू मी काही शिकलेलं नाही एवढा. उदाहरण सांगू खरं बोलावं मराठी ना काना मात्र सुद्धा सहन होत नाही.
अजिबात नाही. अनुस्वार वरून नुसता पेन टेकला तर इथून तिथून अर्थ बदलला जातो. याचं नाव मराठी. एसटी मध्ये प्रवास करताना बाईने गेली गावाकडे जायला, पाहुण्याला आली ती भेटायला. आता फाट्यावर उतरायचं, गाडी लेट झाली, थोडी खराब झाली. मग जाता जाता फाट्यावर उतरली, पण रात्र झाली. आभाळ भरून आलं, विजाचा कडकडाट, वावदळ सुटलाय. बाई एकटी उतरली, सोबत कोणीच नाही. आता मग ती रिक्षा आहे का घे माझ्या घराकडे म्हणून, अजिबात नाही. एसटी गेली निघून. बाई एकटी घाबरली. आता काय करा, आता काय करा. त्याच फाट्यावर पाटलाची माडी होती. जुना शब्द आहे. लाकडी बिल्डिंग 2 मजली, त्याला काय म्हणते, माडी. बंगलाने म्हणते त्याला, माडी होती 2 ताळी. ती म्हणली आपल्याच गावचा पाटील आहे ना, आपल्या खेड्यात वाजवणं सगळे बाप भाऊ आहेत, काही वेगळं भाव नसतो काय नाही. जाऊन घाई पळत गेली बाई आणि दार वाजवलं. कोण आहे म्हणजे सखूबाई. अरे बाबा कसं काय भानगड आहे काय म्हणजे. गाडीतून उतरली, आता लेट झाली गाडी, रात्र झाली आणि पाऊस सुटला. घाबरू नको बाई, तुझ्या भावाचं घर आहे, ये. काय चिंता नको. बायकोला म्हणलं घे तिला, तिचे कपडे बदल, तिला दुसरी साडी दे, चहा कर, स्वयंपाक कर. बाई घाबरू नको, माझी बैलगाडी तुला नेऊन घालीन घरी. नाही पाऊस उघडा तर रात्रभर राहा, सकाळी नेऊन घाली. चिंता करू नको, तुझ्या भावाचं घर आहे. नाही उघडा, मुसळधार पाऊस. बाई रात्रभर आली, जेवली, सकाळी उठून आली. वाट्यावर उभा होता नवरा. आता कोणती गाडी आहे का, तेव्हा गाडी आहे, मग घुमवत्या, सकाळी एक संध्याकाळी एक. आता काही विचारू नका. ती म्हणली रात्री झाले होते. कुठं होती, पाटलाच्या माडीवर. साऱ्या गावात बातमी झाली, बाई रात्रभर कुठं होती, पाटलाच्या माडीवर. नीट ऐका, बाई रात्रभर कुठं होती, पाटलाच्या माडीवर. मी काय म्हणतो, मा या अक्षरावर नुसता वरून पेन टाका, याला म्हणतात मराठी. बाई रात्रभर पाटलाच्या मांडीवर होती. खुणं पडतील खुणं, म्हणून म्हणलं खरं बोलाव. अनुस्वार सुद्धा सहन होत नाही तर कानानं मात्र कसं म्हण बापा, अजिबात नाही. त्या माना इंग्रजी पहा, THIS दिस म्हणजे हा बिनी, ही बिनी, हे बी. इंग्रजी THT दॅट म्हणजे तो बिन, ती बिन, ते बी. नेमका कोण बारदाऱ्या धंदा येते हो. नीट मराठी बोला. फॅशन म्हणून लोकांचं चाटू नका. आपले बाबा ये मराठीचे नगरी, ब्रह्मवेदेचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगा. माऊलीची ओवी आहे, जरा ओवी आहे ज्ञानेश्वरीची, तालावर म्हणू का. माझा मराठाची बोल कौतुके, माझा मराठाची बोल कौतुके, माझा मराठीची बोल कौतुके, माझा मराठीची बोल कौतुके. अमृतातही पैदा जिंके, अमृतातही पैदा जिंके, आमचे आमचे रसिके मेळवीन, आमचे आमचे रसिके मेळवीन. माझा मराठाची बोल कौतुके, माझा मराठाची बोल कौतुके, माझा मराठीची बोल कौतुके, कौतुके. दागिन्यापाशी आलतो मी, आता बाजूला काय जाऊ आणखीन. त्याला म्हणा आता, ती म्हणे हो, बायाने जर विचारलं मंदिराकडे हळदी कुंकू द्या त्यात आता की हा कोणता दागिना आहे ग, तर मी काय सांगू. नवऱ्याला म्हणली मालक नवीन दागिना आणि हो काय सांगू. ते म्हणले हे बघ, बाकीचे दागिने तुला सांगितले आणि चर्चा केली कोणत्याची, 7 पीसची, बरोबर आहे की नाही. बायाने विचारलं कोणता दागिना आहे, त्याला म्हणायचं 1 पीस. ते 7 पीस आणि हो 1 पीस. गेली बाई वाकत वाकत, काढून टाकताय नाही काय व्हायना. गेली गर्दीमध्ये, देवाला हळदी कुंकू देऊन एकमेकीला द्यायला लागले. ते गोळा धडाधड लागायला बाई म्हणजे काय लागे हे सोप नाही, दागिना कोणता आहे त्याचं नाव सांगलं. ती म्हणजे 1 पीस. बाजूला होय आमच्या बरोबर फ्रॅक्चर व्हायला लागल्या, हे कोणतं चाललं दागिनं. बाई रमली, घरी आली, ताठ्याला देवा पुढं नवऱ्याला जेवायला वाढायला लागली. पाठ मांडला आणि वाढता वाढता आली, अशी वाकली खाली. ठेवू का लाडू म्हणून जे लागला धनक्या गोळा, ठेवू का लाडू. ते लाडू बाजूला ठेवून आडींची बाटली घे. काय झालं, डोकं फुटलं. मी काय म्हणलो, सोनच आहे, बदल आहे का नाही. दागिन्याचा जो आनंद आहे तो गोळ्याचा आहे का नाही. आम्हा भोळ्या भाया वारकऱ्याला सगुणाचा जो आनंद आहे तो निर्गुणाचा नाही. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुणिया. या उत्तरार्धामध्ये थोडंसं वेदांत सांगितलं माऊलीनं. त्रिपुटी टाकून पाहिलं मी भगवंताला, असं त्याचा अर्थ आहे.
पाहता म्हणजे पाहणारा. जसं मी देवाला पाहू लागलो ना तर काय झालं, पाहणारा संपला, पाहण्याची प्रक्रिया संपली, फक्त ज्याला पाहतो तो शिल्लक राहिला. असं दर्शन घडलं पाहिजे देवाचं. देवापुढे उभं राहिलो आपण, कोणत्या देव असू दे, देवापुढे उभं राहिलो का आपण पहिले स्वतःला विसरलो पाहिजे, जग विसरलं पाहिजे, मी पाहतो ही भावना गेली पाहिजे आणि तो देव शिल्लक राहतो. पाहता पाहणे दुरी सारुनिया, त्याला त्रिपुटी म्हणायचं. त्रिपुटी, पाहणारा, पाहण्याची प्रक्रिया. नाही कळलं नाही, त्रिपुटी सांगू का तुम्हाला. खाणारा, खाणारी वस्तू खाण्याची आणि खाण्याची प्रक्रिया त्रिपुटी. ऐकू लागलो, ऐकण्याचा विषय, ऐकण्याची प्रक्रिया आणि ऐकणारा एक, हे त्रिपुटी म्हणायचं याला. बरं, त्रिपुटी त्रिपुटी एकदा शब्द असा आला बरं का, जे सेक्टरला मुकुंदवाडीला एका महाराजांनी कीर्तन केलं, त्यावेळी मी ते 7 दिवस थांबायचो, पारा नेतृत्व करायचं, रामायण सांगायचं. जवळजवळ ते 1958ची गोष्ट आहे. एका महाराजांनी सांगितलं त्रिपुटी त्रिपुटी. आता ते जे कुटुंब होतं जरा जिज्ञासू वृत्तीचं होतं, घरी गेलं त्यांनी दूध केलं, महाराज दूध घ्या म्हणे. आम्ही दोघं महाराज लोक बसलो, ते बसले आणि त्या बाईने विचारलं, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये त्रिपुटी शब्द वापरला, मला नाही कळाला, प्लीज जरा सांगता का. मग कदाचित मी काय म्हणतो, आम्ही लोक अर्धवट असतो, पूर्ण ग्रंथज्ञानी कोणीच नाही संताशिवाय, अजिबात नाही. इकडे लिहा, काय लिहायचं तुम्हाला. हो, आम्ही नाही पूर्ण, देव आणि संतच पूर्ण आहेत. सांगायचं माझ्या काही लक्षात एवढं आलेलं नाही, वाचण्यात आलेलं नाही, अभ्यासात दुसऱ्या वेळेस मी सांगेन, कोणीतरी पाहून घेईन. त्याला मारली चाट. त्रिपुटी म्हणजे काय बाई, एवढं अवघड नाही. त्रिपुटी म्हणजे 2 भावया आणि मध्ये लावलेला गंध. तो गेला शायनिंग मारायला. ती बाई आडाणी नव्हती ना, तिला महाराज तुम्हाला एक विनंती करू का, इथं बोलले तर बोलले पण कीर्तन तरी असं सांगू नका, तुम्हाला लोक जोडे मारतील. अर्थाचा अनर्थ करून सांगू नका, त्यापेक्षा थांबा ना, दुसरा पुढचा बोला, हे राहून द्या ना, गोंधळ कम घालता तुम्ही. काय झालं, मला नाही बोध झाला त्याचा. एक सांगू, त्रिपुटी याचा अर्थ सांगू. जीवात्मा एकाच वेळेला 3 प्रक्रिया करतो. मी बोलून गेलो अगोदरच, 3 अवस्थेमध्ये असतो जीवात्मा एक, त्याला त्रिपुटी म्हणतात. खाणारा, खाण्याची वस्तू आणि खाण्याची क्रिया. एकच जीवात्मा त्रिपुटीमध्ये आहे ना. तसं पाहू लागला, पाहणारा मी, पाहण्याची क्रिया, ज्याला पाहतो तू, त्याला म्हणतात त्रिपुटी. पण एक गंमत आहे बा, त्रिपुटी म्हणलं ना तर कोणतं ना कोणतं एक जाणार. आपण मारायच्या अगोदर एक जाणार, कोणतं एक जाणार. एक तर पाहणारा संपणार, नाही तर मग पाहण्याची प्रक्रिया संपणार, डोळे आंधळे होणार, काहीतरी होणार. तुम्ही असं सांगतो ना, आता खायचं लय ना दे, खायचं लय ना दे, दात याच्यावर चाललं काम. खाण्याबद्दल बोलते मी, चाललं काम, दात पाड्यावर कुठं चावत, मग म्हणते महाराज घालता का मारा मला आता. दात पाड्यावर चावाना ते तिकडे जाता निवर दडक. मग आता गेलं ना ते, एक तर खाणारा जाईल, खाण्याची प्रक्रिया जाईल, तर जी वस्तू खायची ती भेटणार नाही. त्रिपुटी म्हटलं का कोणतं ना कोणतं एक जाणारच. नाही समजलं. राजानं पाळलेला कुत्रा, इमानदार कुत्रा. आता राजवाड्याचा कुत्रा तो साधा असणार आहे का. दुपारची वेळ, राजा जेवण झालं आणि थोडा राजवाड्यामध्ये सिंहासनावर आपल्या बसलेला एकांतामध्ये कुत्रा होता, पाळलेला लाडका होता, पायापाशी येऊन बसला. उन्हाळी दिवस असल्यामुळे स्वभावाप्रमाणे कुत्र्यानं जीप काढली बाहेर, झाला धापा द्यायला आपला. तर त्यांचा तो स्वभावच आहे. राजाची नजर गेली, ते म्हणे एवढी लांब जीभ आहे आणि मग कुत्रा बोलत नाही. एवढी लांब जीभ आहे तरी कुत्रा. राजाच्या डोक्यात काय येईल काही सांगता येत नाही. एकदा रात्री 8 वाजता राजा डोक्यात आलतं, आहे का तुमच्या ध्यानात. 8 वाजता रात्री राजा डोक्यात आलतं. जुन्या नोटा बंद, नव्या चालू. त्याच्या डोक्यात कधी काही सांगता येत नाही. ते मला एवढी लांब असून जी बोलत नाही, कुत्रा का बोलत, नक्की काहीतरी रोग झाला. लगेच डॉक्टरला फोन केला, शासकीय डॉक्टर, राजाचा डॉक्टर लगेच हजर झाला. कुत्रा का बोलत नाही, कुत्रा का बोलत नाही. अरे बाप्पा, अर्धा इंच जीभ असलेला पोपट बोलतोय आणि 6 इंच जीभ असला कुत्रा बोलत नाही, नक्की काही रोग झाला. आता डॉक्टरला वाटलं याला सांगावं राजाला की हे बोलताय, किती जीभ लांब असून ते बोलतायत नसतं कुत्र्याला, पण म्हणतात ना सत्ता पुढे शहाणपणा चालत नाही ना, म्हणावं लागलं. राजा म्हणे डॉक्टर कुत्रा बोलला पाहिजे. बोलेल म्हणजे बोलेल. खर्च किती सांगा, म्हणजे 5 लाख रुपये. ठीक आहे, औषध पाणी आणखी लागले सांगा.
दिले पैसे. त्या डॉक्टरच्या मित्राला कळालं की आपल्या मित्राने राजाकडून पैसे घेतले, कुत्रा बोलन म्हणले. डॉक्टर पहा हे पैसे तुम्हाला. कुत्रा बोलन, चांगलं बोलन म्हणले. कुत्रा बोलन म्हणले. डॉक्टर म्हणजे राजासाहेब घाबरू नका, कुत्रा कीर्तन सुद्धा करी. बरं घ्या पैसे. गेला घरी आरामशीर झोपला. दुसऱ्या दिवशी मित्र आला. राजाकडून पैसे घेतले कुत्रा बोलण्यासाठी. काय वेळेपणा केला, फासावर जाशील, शिक्षा भोगावं लागन. ते म्हणले नाही ना, आम्ही काही येडा आहे का काय. आणि डॉक्टर येडे नसतेतच. कोणी इथं डॉक्टर असलं तर मला माफ करा, डॉक्टर येडे नसते ना. जेश बोलू का, डॉक्टर येडे नसते. जे नॉर्मलचं शेजर करतात ते काय येडे आहेत का. विठाला विठाला पैसे कमवायचा धंदा आहे भाऊ. लोकांच्या वेदनाशी खेळू नका. वकील असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो. तुम्ही होते पहिले नाही, आता नाही. अतिरेक करू नका. नुसतं पैशाच्या मागे लागू नका ना. काही आपली सेवा भाव बी ठेवा एवढा तेवढा. मारीन तुला राजा. मला मारायचं कामच नाही. कसं काय, अरे कुत्रा कुठं बोलत असतो का. ते म्हणले नका बोला ना, मला माहिती कुत्रा बोलत नाही. मग काय केलं, मी आडे केली. म्हणजे काय, 1012 वाण्याची मुदत सांगितली राजाला. म्हणजे किती, 18 वर्ष. रोग बरा व्हायची मुदत किती दिली राजाला, 18 वर्ष. 18 वर्षात कुत्रा नक्की मरणार नाही. जरी मेला कुत्रा तर राजा म्हातारा झालेला आहे, तो मरणार. आणि जेव्हा जर तो गणे मिळते मला एखादा अटॅक येणार, म्हणजे कोणी ना कोणीतरी जाणार. म्हणून भांडण पुढचं व्हायचं. मला काय म्हणायचं, त्रिपुटी म्हटलं की कोणतं न कोणतं एक जाणार आहे. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. डोळे भरून भगवंताला पाहा लागते बापा, आनंद मिळतो. आणि ज्या ज्या वेळेला संतांनी देवाला पाहिलं आनंद झाला. गौडणीला पहा गोकुळामध्ये विचारून, तिकून आली एक जण, एकूण 10-5 जणी चालल्या. का ग चेहरा खुलला, काय भानगड आहे, नवऱ्या दागिने काय, आगमन दागिने किती कपडे घरी. मग आनंद काय झाला, त्यानं उत्तर दिलं, सावळा देखील आनंद, देवाला पाहून आनंद होतो. इथं थांबत नाही संत. ते म्हणले आपला लय फायदा होतो. म्हणले कोणता, पाप जात आहे. हो, साधं नाही, सामान्य नाही, ब्रह्महत्येचं पाप जात आहे. एक नाही, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. काय महिमावरून आता सांगणे किती, हो काय महिमावरून आता सांगणे किती. देवाला पाहून एवढा फायदा आहे भाऊ. हो ना, पण तसं पाहिलं पाहिजे. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. फायदा किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. महाराज म्हणता काकड्याचं भजन आहे हो. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता. देवा मला विद्वान व्हायचं नाही, मला साधू व्हायचं नाही, मला संत व्हायची माझी लायकीच नाही. एकच तुला मागणं माझं रे मागं. भगवंता तुला डोळे भरून पाहू दे. विठाला विठाला दावी रूप माझा गोपिका रमण, दावी रूप माझा गोपिका रमण, दावी रूप माझा गोपिका रमण.
काय नको नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐशे करी दावी रूप मज गोपिकाय रमैना ठेवू दे चरणावरी माथा. भगवंता तुला डोळे भरून पाहू दे. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. माऊली एक विचारू का म्हणजे बोल, जो परमात्मा दिसत नाही तो कोणत्या प्रकाशानं पाहिला? माऊली म्हणले अशी ज्योत आहे की ती ज्योत दिसत नाही पण तिचा प्रकाश पडतो आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात पाहिला. शेवटचं कडू ah
दिसत नाही तो कशाच्या मदतीनं पाहिला म्हणजे प्रकाशाच्या मदतीनं. कोणता लाईट होता ते म्हणजे लाईट दिसत नाही फक्त प्रकाश दिसतो. अशी ज्योत आहे ती. बोलू आपल्या व्यवहारामध्ये ज्योत आहे. ज्योतही दिसते आणि त्यामुळे पडलेला प्रकाशही दिसतो. आता लाईट आहे हा तो लाईटही दिसतो म्हणजे उपकरणही दिसतं आणि त्याच्यामुळे पडलेला प्रकाश तोही दिसतो. आता म्हणजे टॉर्च घेतली तीही दिसते त्याच्यामुळे पडलेला प्रकाशच दिसतो. बागपेटी घेतली ती काळी दिसते आपण ओढली तिचा प्रकाश दिसतो. म्हणजे ज्योतही दिसते आणि प्रकाशही दिसते. पण मौल्य मला एक ज्योत अशी आहे एक ज्योत अशी आहे तिचा फक्त प्रकाशच दिसतो ती ज्योत दिसत नाही. राहू द्या राहू द्या राहू द्या ठेव खाली. ती ज्योत दिसत नाही. तिला काय म्हटलेलं आहे का आत्मज्योत. ती आपल्या हृदयात आहे. ज्ञानाचा प्रकाश पडला की ती मूर्ती आपल्याला दिसते. ती कोणती ज्योत आहे आत्मज्योत आहे. बरं का मृदंगाचार्य एक तारी भजन आहे. आत्मज्योती नजर नाही आती आत्मज्योती. 10 वर्ष ते भजन केलं आहे खजिरीवरला त्यामुळे मी जास्त मला आडवेळ घ्यावा लागत नाही. आत्मज्योती नजर नाही आती आत्मज्योती. कुठलाही असू दे संगीत चांगलं असतं. भजन कोणतं करा टाळपागाजवळ करा पिठी तबल्यावर करा खंजिरी ढोलकीवर करा कोणतं करा पण मनातून करा. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे काय उपयोग नाही. भजनाला पर्याय नाही आणि ते भजन आपण काय कोणतंही म्हणा भजन. आज गुरुवार आहे दत्ताचा वार आहे. हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ आणि त्याच्यावर एक भजन आहे. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाली धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्री गुरु रायाची झाली सुरवरा विमान उतराया. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्व तीर्थे घडले आम्हा आदि करून काशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाली सुरवरा विमान उतराया. धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाली सुरवरा विमान उतराया. आत्मज्योती नजर नाही आती. महाराज म्हणतात भगवान परमात्मा स्वरूपानं असणारी जी ज्योत आहे ज्ञान ज्योत आहे आत्मज्योत आहे. आणि महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विठेवरी. ती ज्योत कुठे आहे माहितीये का विठेवर उभा आहे तो परमात्मा पांडुरंग आहे. तोच महादेव आहे तोच गुरु आहे तोच दत्तप्रभू आहे तोच राम आहे तोच कृष्ण आहे तोच देवी आहे. आणखीन कोणतंही असू द्या रूप बदलतील तत्व बदल नाही. म्हणून संतांनी आपल्याला घालून दिलेलं ज्ञान असतं. आपण सगळी मंडळी भाग्यवान आहेत. भागवत ऐकणारे आहेत आणि सांगणारे भाग्यवान आहे. तुम्ही मग हे आनंद घेणारे मंडळी आहात आणि हे असं चालू ठेवणं आपलं कर्तव्य आहे. किमान आपल्यासाठी जरी नसलं तरी पुढच्या पिढीसाठी करणं गरजेचं आहे. सांगता येत नाही पुढची पिढी कोणा धोरणाला चालली ती. जे काही तुमच्या जवळ लेकर आहेत ते धोरणात आहेत. रिंगणाच्या बाहेर गेले आउट ऑफ रेंज जे आहेत ना त्याला मायबापा सुद्धा आठवण येणार नाही उद्या 2 दिवसात. आजच नाही याच्यासाठी हे कार्यक्रम ठेवायचे. सप्ताह असू दे कीर्तन असू दे पारायण असू दे कथा असू दे येणे प्रकारे त्यांच्या डोक्यामध्ये संत विचार शास्त्र विचार जर पोहोचले तर त्यांचं जीवन घडवलं जाईल. आनंद मिळेल. त्याला कळेल जीवन हे किती महत्वाचं आहे. जग केवढं व्यापक आहे आणि जर जग एवढं व्यापक असेल तर त्याला बनवलेला किती व्यापक असेल. आपण आपलं वर्णन करतो
आपण आपल्या आंघोळीला चांगलं तेल वापरतो, साबण वापरतो, अत्तर वापरतो, मस्तपैकी लावा, जरूर लावा. साबण लावा, चांगलं लावा, अत्तर वापरा, क्रीम वापरा, मेकअप करा, काय करायचं ते करा, पण अहंकार घेऊ नका. मी लय चांगला आहे, तो चांगला नाही माझ्यासारखा, घातक आहे ती. काही वेळा असं कळलं ना सुद्धा ती म्हणती मायनावऱ्यासारखा माणूसच नाही कॉलनीमध्ये एवढा सुंदर मानावर आहे असेल, मान्य आहे मला, आम्ही काही म्हणत नाही. तो काय म्हणतो आपल्या बायकोसारखी बायकोच नाही, काय देखणी आहे, काय सुंदर आहे. मग दोघं एकमेकाचे फोटो काढते, आणि फोटो काढणं झालं की मग दोघं एक कोणी येतात आणि मग असं करते, आणि काय काढतात, सेल्फी काढते. मान्य माय तो अनावरा सुंदर आहे, मान्य बाप्पा तो बायको सुंदर आहे, पण तुमच्या डोक्यात बुद्धी नावाची वस्तू असेल तर विचार करा, तुम्हाला दोघालाही बनवणारा किती सुंदर असेल, त्याची तरी आठवण करा ना कधी कधी. का आपणच आपला अहंकार घेताय, आणि आपले सौंदर्य किती दिवस टिकणार आहे. आज 4-2 वर्ष बरं आहे भाऊ, उद्या काही एकदा दात पडले, डोळे झाले, काही दिसणार झाले, मग कैसे विपरीत झाले, तोची देह नाही तुझा. म्हणून आपलं आहे तोपर्यंत आनंद घ्या, जीवनामध्ये अवकाश आहे तोपर्यंत परमार्थाचा आनंद घ्या. ही संतांची शिकवण आहे, आपल्या जीवनात अंमलात आली पाहिजे. ज्ञानेश्वर